बघता बघता दिवाळी संपली आणि आता चातुर्मास देखील संपायला आलेला आहे. चातुर्मासातील अत्यंत पवित्र महिना तो म्हणजे कार्तिक महिन्याची सुरुवात झाली आहे. 3.5 मुहूर्तांपैकी एक जो मुहूर्त असतो तो म्हणजे दिवाळी पाडवा. त्या दिवशी कार्तिक महिन्याची ही सुरुवात झालेली आहे. हा भगवान श्री हरी विष्णू यांना समर्पित असतो. भगवान श्री हरी विष्णू त्यासोबतच भगवान कृष्ण यांची पूजा आराधना कार्तिक महिन्यामध्ये केली जाते. महिन्यातील प्रत्येक तिथी ही अत्यंत महत्वाची असते. जसं मी तुम्हाला सांगितलं की कार्तिक महिना हा 3.5 मुहूर्तांपैकी जो दिवाळी पाडवा आहे त्या दिवशी सुरू झाला आहे, म्हणजे त्या दिवशी प्रतिपदा तिथी होती. कार्तिक महिन्यातली प्रत्येक तिथी म्हणजे अष्टमी, नवमी, त्यासोबतच अमावस्या, पौर्णिमा, एकादशी या प्रत्येक गोष्टीला खूप महत्व आहे. कार्तिक महिन्यामध्ये प्रत्येक देवतेसाठी आपण जे केलेले जे कार्य असते किंवा जी उपासना असते, पूजा असते, त्याचं आपल्याला अनंत पटीने फळ हे प्राप्त होत असते. कोणी कार्तिक स्नान अजून केलं नसेल तर तुम्ही कार्तिक स्नान देखील या महिन्यामध्ये तुम्ही करू शकता. श्रावण महिना हा महादेवांसाठी समर्पित आहे, त्याचप्रमाणे कार्तिक महिना हा भगवान श्री हरी विष्णू यांच्यासाठी समर्पित आहे. जिथे भगवान श्री हरी विष्णू यांचा वास असतो त्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंडपणे वास करत असते. त्यामुळे आपण आजच्या व्हिडिओमध्ये अशा काही गोष्टी जाणून घेणार आहोत की त्या आपल्या घरामध्ये जर आपण ठेवलं, त्याचं जर पूजन केलं तर भगवान श्री हरी विष्णू यांची कृपा आपल्याला मिळणार आहे. त्यासोबतच माता लक्ष्मीचा वास देखील आपल्यावरती अखंडपणे राहणार आहे. कार्तिक महिना हा अत्यंत श्रेष्ठ महिना आहे. म्हणजे या महिन्यामध्ये आपण जर काही कार्य केलं, जे धार्मिक कार्य असो, पारायण असो, तर याचं फळ हे आपल्याला अनंत पटीने, अक्षयपटीने हे मिळत असते. तुम्हाला काही पारायण करायचे असेल ते देखील तुम्ही करू शकता. भगवान विष्णूंना ज्या ज्या समर्पित गोष्टी आहेत त्या तुम्ही कार्तिक महिन्यामध्ये करू शकता. तर कार्तिक महिन्यामध्ये आपल्याला आपल्या घरी आवर्जून 5 वस्तू आणायच्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे शाळीग्राम. शाळीग्राम मध्ये भगवान श्री हरी विष्णू यांचा चक्राच्या रूपामध्ये वास असतो, त्यामुळे शाळीग्राम हा आपल्या देवपूजेमध्ये असावाच. तसं भगवान विष्णू यांनी शाळीग्रामाला वरदान दिलं आहे की ज्या घरामध्ये शाळीग्राम पूजला जातो त्या घरातलं वातावरण अत्यंत पवित्र होते. आणि शाळीग्राम जर आपण आपल्या घरामध्ये पूजत असू तर आपल्या घरापासून 5 कोसापर्यंतचा जो परिसर आहे तो अत्यंत पवित्र होत असतो. असा आशीर्वाद भगवान विष्णू यांनी शाळीग्रामला दिला आहे. त्यामुळे शाळीग्राम देखील आपल्या घरामध्ये पूजणं हे खूप गरजेचं आहे. शाळीग्राम म्हणजे अनेक जणांना आता असं वाटते की शाळीग्राम हा पूजावा का नाही, पण शाळीग्राम पूजणं आपल्या घरामध्ये अतिशय चांगलं आहे. शाळीग्राम हा पूजला गेला पाहिजे आपल्या घरामध्ये, त्याचं पूजन हे नियमितपणे झालं पाहिजे. तर शाळीग्रामाची नित्यपूजा आपण जशी आपल्या देवतेंची पूजा करतो त्याचप्रमाणे आपल्याला शाळीग्रामाची पूजा ही करायची असते. म्हणजे शाळीग्राम हा आपल्या नित्यपूजेमध्ये आपण इतर देवतांची पूजा करतो तशीच करायची आहे. पाण्याने, दुधाने तुम्ही अभिषेक करू शकता. त्यानंतर तुळशीपत्र हे शाळीग्रामाला अवश्य अर्पण करायचं असते. रोज आपली पूजा झाल्याच्या नंतर तुळशीपत्र हे शाळीग्रामाला आवर्जून अर्पण करायचं आहे. शाळीग्राम कोणता असावा? शाळीग्रामाचे 24 प्रकार आहेत. म्हणजे आपल्या पृथ्वीवरती शाळीग्रामाचे 24 प्रकार हे आढळतात. त्यापैकी कुठलाही शाळीग्राम तुम्ही तुमच्या पूजेमध्ये तुम्हाला जो मिळाला तो तुम्ही तुमच्या पूजेमध्ये ठेवू शकता. शाळीग्रामचे 24 प्रकार म्हणजे 24 एकादशीच्या वर्षातल्या 24 एकादशी येतात त्याचं प्रतीक आहे. तर तुम्हाला जो अवेलेबल झाला शाळीग्राम तो तुम्ही आणून तुमच्या घरामध्ये त्याची प्राणप्रतिष्ठापना करून तुम्ही ते पूजा शाळीग्रामची करू शकता. शाळीग्रामची पूजा करणं हे आपल्या घरामध्ये अत्यंत चांगलं आहे. शाळीग्राम जर का तुमच्या घरामध्ये असेल, तुमच्या देवघरामध्ये असेल आणि तुम्ही तिथे बसून जर काही अनुष्ठान केलं, पारायण केलं तर त्याचं फळ हे तुम्हाला अनंत पटीने, अक्षयपटीने प्राप्त होत असते. शाळीग्राम ज्या घरामध्ये असतो तिथे विघ्ने बाधा होत नाही, कसलेच विघ्न येणार नाही, कसलीच बाधा होणार नाही. तुम्ही जे कार्य कराल तो एखादा निर्णय घेतला तर तुम्ही योग्य निर्णय घेण्यासाठीही तुम्ही सक्षम होता आणि तुम्ही जो घेतलेला निर्णय आहे तो देखील तुमचा योग्य पद्धतीने तुम्हाला त्याचं फळ हे प्राप्त होत असते. एवढी शक्ती शाळीग्रामामध्ये आहे. असं वरदानच भगवान विष्णू यांनी शाळीग्रामाला दिलं आहे. त्यामुळे तुम्ही शाळीग्राम देखील तुमच्या घरामध्ये या कार्तिक महिन्यामध्ये घेऊन येऊ शकता. आणि त्यानंतर पुढची जी वस्तू आपल्या घरामध्ये आणायची आहे ते म्हणजे गोमती चक्र. गोमती चक्र हे देखील आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की गोमती चक्रांना विष्णू चक्र देखील म्हटलं जातं. तर गोमती चक्र देखील नियमितपणे आपण आपल्या घरामध्ये पूजन करायचं आहे. गोमती चक्र आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की जेव्हा दिवाळीची पूजा असते किंवा माता लक्ष्मीच्या ज्या ज्या पूजा असतात त्या पूजेमध्ये आपण गोमती चक्र हे ठेवत असतो. माता लक्ष्मी जर आपण दिवाळीची दिवशी जी पूजा करतो, जी मातीची मूर्ती आपण मांडत असतो त्याखाली जर का आपण गोमती चक्र ठेवलं तर माता लक्ष्मी ही आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की ती चंचल असते आणि गोमती चक्र ठेवल्यामुळे माता लक्ष्मी स्थिर होते. त्यामुळे देखील गोमती चक्र हे आपल्या घरामध्ये नक्की पूजावं. तुमच्याकडे जर का गोमती चक्र नसेल तर तुम्ही गोमती चक्र देखील घरामध्ये घेऊन येऊ शकता. गोमती चक्र फार महाग देखील येत नाही, अगदी स्वस्त दरामध्ये तुम्हाला गोमती चक्र ही मिळून जातात. तर तुम्ही तुमच्या जिथे
पूजेचं साहित्य वगैरे मिळते तिथे गोमती चक्र देखील हे मिळून जात असते. दुसरी वस्तू जी आपल्या घरामध्ये असावी ती म्हणजे दक्षिणावर्ती शंख. दक्षिणावर्ती शंख देखील अत्यंत पवित्र आहे. भगवान श्री हरी विष्णू यांची पत्नी माता लक्ष्मी ही समुद्र कन्या आहे आणि दक्षिणावर्ती शंख देखील समुद्रामधूनच आपल्याला प्राप्त होत असतो. त्यामुळे दक्षिणावर्ती शंख आपल्या घरामध्ये विष्णू पूजेमध्ये हे आवर्जून असावा. दक्षिणावर्ती शंख हा तुम्ही तुमच्या घरामध्ये नियमितपणे त्याची पूजाही करू शकता आणि या घरामध्ये शंखनाद होतो ते घर हे पवित्र होते, शुद्ध होते. त्यासोबतच जिथे जिथे आपला शंखनादाचा ध्वनी पोहोचतो, ज्या ज्या म्हणजे आपल्या घरापासून दूरवरपर्यंत जिथपर्यंत शंखनादाचा ध्वनी हा पोहोचत असेल तिथे कसलीही बाधा राहत नाही, नकारात्मक ऊर्जा देखील तिथे राहत नाही. शंखनाद करण्याने अनेक गोष्टी म्हणजे साध्य होऊ शकतात. रोज जर का तुम्ही तुमच्या घरामध्ये शंखनाद केला तर घरामधलं जे वातावरण आहे ते अतिशय प्रभावशाली होते. त्यामध्ये एक प्रकारची पॉझिटिव्हिटी येते. तुम्ही करून बघा, तुम्हाला याचा अनुभव येईल. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मी रोज माझ्या घरामध्ये करत असते. शंखनाद माझा मुलगा रोज घरामध्ये हा करत असतो. तुम्ही करून बघा, तुम्हाला याचा अनुभव नक्की येईल की आपल्या घरातलं वातावरण अतिशय पॉझिटिव्ह, अतिशय चांगल्या पटीनं आपल्याला आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही जाणवायला लागते. त्यामुळे शंखनाद हा जरूर करावा. शंख ध्वनी जरी आपल्या कानावरती पडला तर तिथलं वातावरण हे रोगमुक्त होते. रोगराई देखील दूर करण्यामध्ये शंखनाद हा अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळे देखील शंखनाद आपल्या घरामध्ये आवर्जून करावा. दक्षिणावर्ती शंख आणून तुम्ही त्याची पूजा करा, शंखनाद करा. ज्या ज्या आपल्या शास्त्रामध्ये ज्या महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या गोष्टी तरी आपण आपल्या पूजेमध्ये, देवपूजेमध्ये ठेवाव्यात. त्याचं पूजन हे करावं. जे पॉझिटिव्ह ज्या व्हाइब्स ज्यातून निघतात त्या गोष्टी आपल्या घरामध्ये असायलाच हव्या. म्हणजे तसं तर आपण शॉपिंग करताना खूप साऱ्या वस्तू आणत असतो, परंतु ह्या तुम्ही धार्मिक ज्या गोष्टी आहेत, आपल्या शास्त्रामध्ये ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या तुम्ही आणून बघा. तुम्हाला याचा अनुभव नक्कीच चांगला येईल की आपल्या शास्त्रामध्ये ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या जर का आपण आपल्या घरामध्ये ठेवल्या तर किती पॉझिटिव्ह व्हाइब्स आपल्या घरामध्ये येतात. आपल्या घरातलाच आपण जो कायापलट म्हणतो तो व्हायला सुरुवात होतो. त्यामुळे दक्षिणावर्ती शंख देखील तुम्ही आणून तुमच्या घरामध्ये पूजन हे करू शकता. दक्षिणावर्ती शंखाचं देखील विष्णू पूजेमध्ये अतिशय महत्वाचं स्थान हे दक्षिणावर्ती शंखाला आहे. तर चौथी जी गोष्ट आहे ती म्हणजे तुळशी वृंदावन. तुळशी वृंदावन हे आपल्या अंगणामध्ये असावंच. तुळस ही अत्यंत पवित्र आहे. तुळसी हरिप्रिय आहे. भगवान श्री हरी विष्णू यांना तुळसी अत्यंत प्रिय आहे. तुळस म्हणजेच वृंदा हे माता लक्ष्मीचं स्वरूप आहे. त्यामुळे देखील भगवान श्री हरी विष्णू यांना तुळस अत्यंत प्रिय आहे. तर आपल्या अंगणामध्ये तुळशी वृंदावन हे नक्की असावं. त्यामध्ये तुळसी असावी. ज्या घराच्या अंगणामध्ये बहरलेली तुळस असते ते घर अत्यंत सौभाग्यशाली असते. त्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे तुळस किंवा तुळशी वृंदावन म्हणजे तुळशीची कुंडी ज्याला आपण म्हणू ती नक्कीच आपल्या अंगणामध्ये असावी. आणि त्याचं सायंटिफिक रिझन देखील आहे की एक अशी वनस्पती आहे जी फक्त ऑक्सिजनच देत असते. त्यामुळे देखील तुळस ही आपल्या अंगणामध्ये असावी, आपल्या दारामध्ये असावी. सर्दी खोकला काय असेल तर त्यामध्ये आपण तुळशी पत्र खाल्ले किंवा तुळशीचा काढा पिला तर त्यामुळे देखील खूप आराम पडत असतो. हे देखील एक सायंटिफिक रिझन आहे की तुळस आपल्या अंगणामध्ये असावी. गावाकडची घर आहे तिथे अंगण वगैरे असते, तुळशी वृंदावन असते, परंतु आता फ्लॅट सिस्टीम आहे. तुळस ठेवण्याचा प्रॉब्लेम येतो की तुळस कुठे ठेवावी. एक तुमच्या दरवाजाच्या बाहेर ठेवू शकता किंवा तुळस तुमच्या गॅलरीमध्ये देखील तुम्ही ठेवू शकता किंवा पूर्व आणि जो उत्तरेचा कोण असतो ईशान्य कोणात देखील तुळस तुम्ही ठेवू शकता. पूर्वेच्या दिशेला देखील तुळसी ठेवू शकता. परंतु तुम्ही कुठल्याही दिशेला ठेवली परंतु तुळसी आपल्या घरामध्ये असावी, अंगणामध्ये नक्कीच असावी. तुळस ही अँटीबायोटिक आहे. मी जसं तुम्हाला सांगितलं की तुळशीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये अँटीबायोटिक तत्व असतात. तुळसी सर्दी खोकला काही आजार असतील तर तुळसी उत्तम प्रकारे कार्य करते. रोज सकाळी उठून जर का तुळशीचे 5 पानं जर का आपण खाल्ले तर आपल्याला कसलीच आधीव्याधी होत नाही. त्यामुळे देखील तुळस आपल्या घरामध्ये असावी. तुळशीचं नित्यपूजन हे आपल्या घरामध्ये व्हावं. आपल्या शास्त्रामध्ये तसं सांगितलं आहे की जिथे रोज तुळशीचं नित्य नियमाने पूजन होते त्यासोबत संध्याकाळी किंवा सकाळी तुळशीजवळ दिवा लावला जातो. त्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास हा असतो. वृंदावन जर तुमच्याकडे नसेल, तुळस नसेल तर आवर्जून तुम्ही तुळशी वृंदावन घ्या, तुळसी नक्की लावा. जसं महादेवांना बेलपत्र प्रिय आहे त्याचप्रमाणे भगवान विष्णू यांना तुळस अत्यंत प्रिय आहे. एकादशीच्या दिवशी आपण भगवान विष्णू यांना तुळशीपत्र अर्पण करत असतो. का जन्माष्टमी असेल, बाळकृष्ण हे भगवान विष्णू यांचेच स्वरूप आहे. तुळशीपत्र हे पूजेमध्ये लागतं. जसं मी तुम्हाला सांगितलं की महादेवांना बेलपत्र प्रिय आहे त्याचप्रमाणे भगवान विष्णू किंवा भगवान विष्णू
विष्णूचे जे काही रूप असतील त्यांना तुळशीपत्र अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे देखील तुळसी आपल्या अंगणामध्ये असावी. तर पुढची जी 5वी वस्तू आहे ते म्हणजे कस्तुरीचं गंध. तर कस्तुरीचं गंध किंवा कस्तुरीचं अत्तर तुम्हाला ज्या फॉर्म मध्ये मिळेल त्या फॉर्म मध्ये तुम्ही नक्की घेऊन या. भगवान विष्णू यांच्या पूजेमध्ये कस्तुरीचं गंध, कस्तुरीचं अत्तराला देखील खूप महत्व आहे. कस्तुरीच मुळात भगवान विष्णू यांना अत्यंत प्रिय आहे. तर कशी असेल किंवा जेव्हा भगवान विष्णूची काही पूजा असेल त्यामध्ये तुम्ही कस्तुरीचं गंध भगवान विष्णू यांना लावू शकता. कस्तुरीचं अत्तर तुम्ही भगवान हरी विष्णू यांना तुम्ही लावू शकता. भगवान श्री हरी विष्णू यांना कस्तुरी प्रिय आहे, त्यामुळे तुम्हाला ज्या फॉर्म मध्ये मिळेल त्या फॉर्म मध्ये तुम्ही ती आणून घ्या. आणि अनेक ठिकाणी मार्केटमध्ये जिथे पूजेचं साहित्य मिळते तिथे आपल्याला ते मिळून जाते. तर ह्या काही वस्तू आहेत ज्या आपल्याला अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्या घरामध्ये आणायचं आहे. भगवान श्रीहरी विष्णू यांची पत्नी आहे माता लक्ष्मी, आणि जिथे भगवान श्रीहरी विष्णू यांचा वास असतो त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास असतोच असतो. त्यामुळे आपल्याला ह्या ज्या काही वस्तू आहेत ह्या आपल्या घरामध्ये ठेवायच्या. तुमच्याकडे जर अगोदर असतील तर तुम्ही आणू नका, परंतु नसतील तर या कार्तिक मासाच्या निमित्ताने तरी तुम्ही त्या तुमच्या घरामध्ये आणा, त्याची स्थापना करा, देवारामध्ये त्याची स्थापना करा. आणि याचे जे पॉझिटिव्ह जे व्हायब्रेशन आहेत, पॉझिटिव्ह ज्या गोष्टी तुमच्यासोबत घडायला येतील त्याचे तुम्हाला स्वतःच अनुभव येतील की या वस्तूचे पूजन आपण केल्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास होत आहे. त्यासोबतच आपण जे घेतलेले निर्णय आहेत त्याचं आपल्याला पॉझिटिव्ह आउटपुट हे मिळत आहे. निर्णयाची घेण्याची जी क्षमता आहे ती आपली चांगल्या प्रकारची झाली आहे. आपण जे जे निर्णय आहे ते व्यवस्थित योग्यरित्याच घेत आहोत. कारण कधी कधी आपल्याला माहिती आहे की भरपूर निर्णय हे चुकत असतात, परंतु आपण काही केलेले गोष्टी, आपण काही केलेले पुण्य, त्यामुळे देखील आपल्याला जी निर्णय घेण्याची क्षमता असते किंवा निर्णय घेण्याची जी कॅपॅसिटी असते किंवा योग्य तो निर्णय आपण घेऊ शकतो, तर ते आपण केलेल्या आपल्या पूजेने, आपल्या कर्मानेच आपल्याला त्या गोष्टी प्राप्त होत असतात. तर तुम्ही ह्या गोष्टी तुमच्या घरामध्ये नक्की आणून बघा, तुम्हाला याचा खूप चांगला अनुभव येईल. तर या कार्तिक मासाच्या निमित्ताने तुम्ही तुमच्या घरामध्ये ह्या गोष्टी नक्की घेऊन या. तुम्ही जर का कार्तिक स्नान अजूनपर्यंत केलं नसेल तर तुम्ही या महिन्यामध्ये कार्तिक स्नान देखील करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.